नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. कालपासूनच ॲक्चुअली मला पालकांचे मेसेजेस यायला लागले. काही विद्यार्थ्यांचे पण मेसेज होते, की खूप छान बेटरमेंट झालेलं आहे. अगदी काही-काही जणांचे तर असे केसेस आहेत, की ज्यांचा 10वा-12वा ऑप्शन अलॉट झाला होता. ते आता ऑलमोस्ट 3ऱ्या-4थ्या ऑप्शनमध्ये त्यांना आता ॲडमिशन भेटलेलं आहे. ओके. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक प्रमुख उद्देश म्हणजे जरी मी इन्फॉर्मेशन देत असलो, ठीक आहे. तर अशी इन्फॉर्मेशन देणारे YouTubeवरती अजून बरेच जण आहेत. अगदी CET सेलच्या वेबसाईटवरती पण याच्याबद्दल चांगली माहिती दिलेली आहे आणि अनेक अजून ऑप्शन्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्यावरती ही सर्व माहिती मिळत असते. ओके. त्यापैकी मी एक आहे. मला इथे असं सांगायचं आहे, की हे जे काही बेटरमेंट वगैरे तुम्ही पाहताय, हे याचं ॲक्चुअल क्रेडिट हे विद्यार्थी आणि पालकांनाच जातं. कारण माहिती सर्वत्र अवेलेबल आहे, पण ती माहिती कलेक्ट करणं, त्यातून जी आपल्याला रिक्वायर्ड आहे ती माहिती सॉर्ट आउट करणं, त्यानुसार एक प्लान क्रिएट करणं आणि त्या प्लॅननुसार काही ठराविक कॉलेजेस टार्गेट करणं. ओके. ही जी पूर्ण इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस आहे ती विद्यार्थी आणि पालकांनी केलेली आहे. ओके. अक्षरशः म्हणजे मी इथे सांगू इच्छितो, की काही पालकांनी तर अक्षरशः 3-3, 4-4 कॉलेज अटेंड केले आहेत. अख्खी फॅमिली त्यांची ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये अवलंबून आहे आणि यावरूनच कळून येतं, की ते त्यांच्या कॅन्डिडेटबद्दल किती जागरूक आहेत, काळजी आहे त्यांना, की आपल्या कॅन्डिडेटचं जास्तीत जास्त चांगलं व्हावं. ओके. मी माझ्या तर्फे तर जेवढी माहिती तुम्हाला देता येईल तेवढी देईन आणि आज महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की आज 13 तारीख आहे आणि आज शेवटचा दिवस आहे बेटरमेंट घेण्याचा विथ रिफंड. ओके. म्हणजे 14 आणि 15ला पण तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करून नवीन बेटरमेंट किंवा नवीन ॲडमिशन घेऊ शकता, पण तिथे रिफंड भेटणार नाही. ओके. आजच्या घडीला, आज या मोमेंटला CET सेलच्या वेबसाईटवर तुम्ही माझ्या मागे स्क्रीनवर पण पाहू शकता, की 13 तारीख जी आहे आजची, ती शेवटची डेट दिली त्यांनी. कशासाठी? तर तुम्ही आज बेटरमेंट घ्या, पण त्यासोबत तुम्हाला रिफंड पण भेटू शकेल. ओके. ही जर डेट चेंज झाली तर ऑफकोर्स मी तुम्हाला इन्फॉर्म करेन. पण आजपासून तुम्ही आता जेव्हा पण ॲडमिशन घ्याल, तेव्हा कॉलेजशी या गोष्टी डिस्कस करूनच ॲडमिशन घ्या. ओके. आणि 14 आणि 15 तारीखला तर मी मुलांना सजेस्ट नाही करणार, की तुम्ही बेटरमेंट वगैरे मिळत असेल तर घ्या वगैरे. कारण माझा पहिल्यापासून उद्देश क्लिअर आहे, की पालकांनी किंवा मुलांनी त्यांचे पैसे वेस्ट करू नये या सर्व डिग्रीजमध्ये वगैरे. काही ठराविक 4-5 कॉलेजेस आहेत, तिथे तुम्ही पैसे जर थोडेफार प्रमाणात इन्व्हेस्ट केले तर चालू शकतील. पण शक्यतो या गोष्टी टाळू नका. जर काही अपडेट आला तर मी ऑफकोर्स या चॅनलवरती तुम्हाला अपडेट करेन.